गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजच्या विचारधांमध्ये कंट्रोलिंग द अँगर, रागावरती नियंत्रण. सगळ्यांसाठीच महत्त्वाचा विषय आहे. आपल्या मनाविरुद्ध काही घडत असलं तर राग येणं साहजिक आहे, पण त्या रागावरती नियंत्रण मिळवून वर्तणूक असणं अत्यंत गरजेचं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं घडत असतं की आपल्याला राग येतो, मग लगेचच त्यावरती प्रतिक्षिप्त क्रिया देणं, लगेचच त्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करणं हे योग्य नसतं, कारण त्याच्यामध्ये नैतिकता सोडून काही वर्तणूक आपल्याकडनं होऊ शकते. त्यामुळे आपल्या लक्षात आलं की आपल्याला राग आला की मग ते म्हणतात ना, 10 मोजा, तसं माणसाने जरूर करायला पाहिजे. किंवा स्वतःच्या मनाशी एक खूणगाठ बांधायला पाहिजे की नाही बाबा, आता राग आलेला आहे, आता काय करायचं ठरवावं लागेल. So ordering ourselves to control the anger will always help. That will solve the cause of unexpected reactions from your side. तर या गोष्टी दिसायला साध्या असल्या तरी खूप महत्त्वाच्या आहेत. कंट्रोलिंग युअर ओन मोशन अँड इमोशन्स. तर मला ते खूप महत्त्वाचं वाटतं आणि तसा प्रयोग करून बघा तुम्ही की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, मग त्या कौटुंबिक असो, सामाजिक असो, आणि आजकाल तर काय राजकीय लोकांविषयी ऐकलं बातम्यांमध्ये तर राग येतो. तर त्याच्यावरती तर आपण काय करू शकतो का, असं स्वतःला विचारा आणि सोडून द्या त्या गोष्टी. कारण त्याच्यामध्ये अडकणं म्हणजे सोशल फ्रस्ट्रेशन कॅरी करणं आहे. तर मला तर असं वाटतं की सोशल फ्रस्ट्रेशन कॅरी करायची काहीही गरज नाही. सो नेवर कॅरी अ सोशल फ्रस्ट्रेशन इन युअर ओन लाईफ. आणि it should be a habit to get calculated behavioral order as far as spiritual level is concerned. आता देवदेवतांना सुद्धा क्रोध यायचा असं म्हणतात ना. सगळ्यात रागवणारे देव म्हणजे शंकर. एकदम क्रोध आला की जाळून टाकणार समोरच्याला. तर हे षड्रिपू कोणाला सुटलेले नाही आहेत. ते रिपू नाही आहेत, त्या शक्ती आहेत. त्यावरती नियंत्रण मिळवणं हीच एक कला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावरती खऱ्या अर्थानं नियंत्रण हे प्रॅक्टिसने मिळवलं पाहिजे. इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिसिंग दी controlling of the anger. So that will help us a lot. आणि खूप काही अयोग्य अशा घटना घडण्यापासून आपण आपल्याला स्वतःला आणि इतरांचा बचाव हा नक्कीच करू शकतो. सो फॉर द सिक्युरिटी ऑफ ourselves, our family, friends and surrounding, from our undue act we can secure the entire aura. फक्त तो रागावरती नियंत्रण, क्रोधावरती नियंत्रण, कंट्रोलिंग द अँगर, इट्स अ स्किल अँड यू मस्ट प्रॅक्टिस इट. तर राग येणं ही एक भावना आहे आणि साहजिक आहे. ती तरल स्वभावाच्या व्यक्तींना तो येणार आणि का येऊ नये, त्याने यावं.
पण त्याला का आपण कंट्रोल करावं असं मला वाटतं. तर ट्राय टू प्रॅक्टिस इट अँड गेट अ सोल्युशन आउट ऑफ इट. तर 5 मिनटं होऊन गेलेले आहेत. विश यू ऑल द बेस्ट अँड गुड डे टू यू ऑल. थँक्यू.